मुंबईमध्ये आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। या अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून राज्य चिन्ह असलेलं हे अशोक स्तंभ गायब आहे। यापूर्वीच्या अधिवेशनाच्या ओळखपत्रावर राज्य चिन्ह अशोक स्तंभ होतं असायचं, पण या अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून ते गायब झालंय। यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते। काही दिवसांपूर्वी आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजभवनात कार्यक्रम पार पडला होता। या कार्यक्रमाच्या बॅनरवरही राज्य चिन्ह अशोक स्तंभ हटवून सिंगोल वापरण्यात आला होता। अशोक स्तंभ गायब झाल्यानं विरोधक टीका करत आहेत। पावसाळी अधिवेशनाला जाताना जे ओळखपत्र लागतं, अधिवेशनासाठी जे ओळखपत्र लागतं त्यावर राज्य चिन्ह अशोक स्तंभ असतं। आतापर्यंत ते असायचं, पण यावेळेला ते गायब झालेलं आहे अशी विरोधकांची ओरड आहे। तर हा विधिमंडळाचा पास आहे। म्हणजे जिथं कायदे केले जातात महाराष्ट्राचे त्या पासवर मध्ये अशोक स्तंभ होता। म्हणजे देशामध्ये नाहीतर राज्यामध्ये कुठलंही सरकारी एखादं डॉक्युमेंट असेल तर तिथं अशोक स्तंभ असणं फार महत्त्वाचं आहे। पण आता हा स्तंभ या पासवरनं काढला आहे। आता हळूहळू हा स्तंभ सगळीकडनं काढला जाईल। जशा पद्धतीने आज आपण जर बघितलं तर संविधानाची गळचिपी या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये होत आहे आणि हळूहळू त्याबद्दल कारवाई नाहीतर तशा पद्धतीची वागणूक सरकारकडनं करत असताना आपण सर्वजण बघू शकतो। त्यामुळे इथं हा अशोक स्तंभ आता काढला, हळूहळू हे काय काय काढतील हे आपल्याला सांगता येणार नाही।